तुकाराम कृष्ण हरी विठ्ठल केशव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। बऱ्याच काही कमेंट्स याच्यासाठी येतात, सर मुलगा होण्यासाठी काय करायचं, मुलगी होण्यासाठी काय करायचं, किंवा बाळ होण्यासाठी काय करायचं। तर पहा माऊलीनो, कसं आहे की काही गोष्टी या गुप्त स्वरूपामध्ये असतात आणि गुप्त स्वरूपामध्ये असलेल्या गोष्टी गुप्त स्वरूपातच राहणं हे अतिशय चांगली गोष्ट असते। काही गोष्टी उघड उघड मी यूट्यूबवरती बोलू शकत नाही। ज्यांना ज्यांना आवश्यक आहे की अशा आपत्ती आहेत की बाबा 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, अनेक प्रयत्न केले, त्यांनी हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, ह्याच्यावरती फक्त मेसेज करा, अपॉइंटमेंट घ्या। दर रविवारी फक्त अपॉइंटमेंट मिळत असते, लक्षात ठेवा। जास्तीत जास्त दोघाला दर रविवारी अपॉइंटमेंट असेल। हे काम अतिशय सेवाभावी प्रमाणे मी करतोय। कुठल्याही प्रकारचा याला खर्च अजिबात येत नाहीये, सर्व घरगुती उपाय आहेत। ज्यांना अडचण आहे त्यांनी आपण सर्वांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करावा आणि अपॉइंटमेंट घ्यावी अगोदर, आणि मग नंतर भेटा। सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो मी काय आहे याच्यामध्ये। तर स्त्रीनी यामध्ये मांसाहार करणं वर्ज्य, हा उपचार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कुठल्याही स्त्रीनी मांसाहार करू नये। आपल्या पोटी जर चांगल्या प्रकारचं अपत्य आपणाला जर हवं असेल आणि आपला वंश पुढे वाढावा अशी जर अपेक्षा असेल तर मांसाहार या सांगतोय त्या उपायासाठी वर्ज्य आहे। ज्यांना मांसाहार वर्ज्य करता येतो, उपाय चालू आहे तोपर्यंत, पुन्हा तुम्ही काय खाताय हे देणं घेणं नाही, परंतु हा प्रसाद दत्तगुरूंचा प्रसाद आहे आणि त्यासाठी आपण शुद्ध सत्वगुण आपल्यामधला जागृत असणं, तरच आपल्या पोटी सत्वगुणी मुलं जन्माला येतात। लक्षात ठेवा, हे जन्माला राहण्यापासून, बालक पोटात असल्यापासून हे त्याच्यावर संस्कार कशा पद्धतीनं घडवायचे, पहिल्या महिन्यापासून ते शेवटच्या महिन्यापर्यंत केव्हा काय खायचं, बुद्धिमान मुलं कशा पद्धतीनं डेव्हलप करायची, हे सर्व मार्गदर्शन मी ह्याचे 1000 व्हिडिओ होते। मग आता एवढी माहिती मी यूट्यूबवर काही बंधन असल्यामुळं टाकू शकत नाहीये। पहिली अट्ट लक्षात ठेवा, ज्यांना मांसाहार वर्ज्य करता येईल, इथे जातीपातीचा संबंध नाही, तो मनुष्य असला पाहिजे एवढं महत्वाचं आहे। आणि मांसाहार वर्ज्य करणं ज्याला जमतंय त्यांनीच दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। कॉन्टॅक्ट शक्यतो सायंकाळी 6च्या पुढं करायचा। दिवसभर मला लेक्चर असतात, रविवारी सुद्धा मला लेक्चर असतात, परंतु अनेक जणांचे फोन आले, त्याच्यामुळं रविवारी मी तुमच्यासाठी 2 पेशंटसाठी, कमीत कमी मला एका पेशंटसाठी 1.5 ते 2 तास हे लागतात, लक्षात ठेवा। त्यामध्ये औषध आहेत, काही औषधं तुम्हाला घरच्या घरी बनवायला सांगितली जातात, ते औषधं, आहार, ह्याला वेगळं काही करावं लागत नाहीये, घरच्या घरी। आणि फक्त कोणत्या वेळेला काय करावं हे महत्वाच्या गोष्टी आवश्यक असतात। जे हे फक्त पुरुष किंवा फक्त स्त्री एक जण येऊन चालत नाहीये। नवरा बायको दोघही, पती पत्नी
असणं आवश्यक आहे, आपले रिपोर्ट सोबत घेऊन, आणि त्यानुसार आपणाला मूल होईल का ना होईल हेही सांगितलं जातं. कारण काही केसेस अशा आहेत, लक्षात ठेवा. ज्यांच्याकडं दम आहे, म्हणजे थोर, ज्यांना 10 वर्ष काय झालं नाही, जे 6-6 महिने प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांना सुद्धा अपत्य आपण दत्तगुरूंच्या आशीर्वादाने, त्यांच्या सेवेने, त्यांचा प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. आणि महत्वाच्या गोष्टी ह्या आहेत की इथे 2 जण जोडीनं येणं आवश्यक. एक म्हणजे अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय येऊ नये. हे फोनवर बोलण्यासारखं कुठलंही नाहीये. डॉक्टर काय तुम्हाला फोनवरती उपचार सांगत नाही, तसा मी काय डॉक्टर नाहीये. परंतु जे काय सद्गुरूंच्या कृपेने, जे काय अनुभवातून मी अनेकावर हे प्रयोग केले, ते यशस्वी झालेले आहेत. ह्याला विज्ञान आहे, लक्षात ठेवा. आणि विज्ञान आणि ज्ञान यांचा एकत्रित संगम घडवून आपणास भगवंताचा कृपाशीर्वाद आपल्या पोटी जन्माला येत असतो, आणि त्याच्यामुळं मांस वर्ज्य करणं आवश्यक आहे. झालेली सेवा भगवंताच्या दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. आणखीन काही अडचणी असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून आपण कधीही संपर्क, म्हणजे फक्त सायंकाळी 6च्या पुढे ते रात्री 10 वाजेपर्यंत या वेळेमध्ये मी सर्वांचे फोन जवळजवळ घेतो. दिवसभर तुम्हाला जे काही मेसेज आहेत ते मेसेज तुम्ही व्हॉट्सअपवर टाकू शकता. फारच अर्जन्सी असेल आजाराची वगैरे तर मी त्यांना मेसेज वरतीच औषधं सांगतो. परंतु या गोष्टी मेसेज वरून सांगणं योग्य ठरणार नाहीये. गाव माझं फार काही दूर नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुका, या माळशिरस तालुक्यात पिलीव म्हणून गाव आहे. सोलापूर सातारा हायवेवरती, या बाजूला सोलापूर आहे, या बाजूला सातारा आहे. आणि पंढरपूर पासून पुढे 40 किलोमीटर आलं, लक्षात ठेवा. पंढरपूर पासून पुढे 40 किलोमीटर सातारा रस्त्यावरती की माझं पिलीव हे अगदी छोटंसं गाव लागतं. पिलीवच्या पुढच्या बाजूला मसवड किंवा पिलीवच्या या बाजूला अकलूज आहे, लक्षात ठेवा. या बाजूला आटपाडी, डिगंची, खालच्या बाजूला पुन्हा या बाजूला सांगोला, हे जवळचे आसपासची गावं मी सांगतोय की ज्यांना म्हणजे खूप काही म्हणजे पत्ता सापडणं, परंतु अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय येऊ नये. ओके. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.